नमस्कार. जवळजवळ 30 वर्षांपूर्वी 35 वर्षांपूर्वी मी शेवटची नोकरी जी केली मनोहर साप्ताहिकामध्ये किर्लोस्कर परिवाराच्या, त्या मनोहर साप्ताहिकाच्या निमित्तानं मामटे परिवाराशी प्रथम संबंध आला आणि बाबांची भेट पण घेण्याचं भाग्य मला लाभलं. त्यानंतरच्या टप्प्यावर प्रकाश आणि विकास यांच्याशीही सूर जुळले. प्रकाशच्या बरोबर तर महाराष्ट्रातल्या काही शहरांपासून ते वाणींच्या सहकार्यानं कॅनडातल्या काही शहरांपर्यंत प्रकट मुलाखत घेऊन हा विचार पोचवण्याचं भाग्य लाभलं. आणि आता त्यानंतरची तितक्याच समरसतेनं या कामात रस घेणारी त्यांच्याही पुढची जी पिढी आहे त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि अशा एका घरातल्या 3 पिढ्या आणि खास करून बाहेरनं आलेल्या ज्या सुना आहेत त्यांनीसुद्धा या विषयामध्ये रस घेतला आहे, याच्याबद्दल मी त्यांचं जास्त अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं भाग्य आहे की या सगळ्या मान्यवरांशी संवाद बाबांच्या आठवणी जागवणारा विषय घेऊन करायला मिळत आहे, हे मी माझं भाग्य समजतो. बाबांची आणि तुमची पहिली भेट कधी, काय निमित्तानं झाली आणि त्या पहिल्या भेटीत बाबांचं नेमकं काय वेगळेपण जाणवलं? चांगलीच आठवते पहिली भेट, कारण बाबा फार भडकले होते. का ते सांगते, कारण जनता केंद्र ताडदेवमध्ये त्यांचं भाषण होतं तेव्हा मी स्कर्टामधली शाळकरी विद्यार्थिनी होते. पण मी जसं बॅरिस्टर नाथपैंची भाषणं ऐकायला जायची तशी नरेंद्र कुरुंदकरांची, तसंच बाबा आमटे हे नाव होतं, त्यामुळे मी खास भाषण ऐकायला गेले. भाषण ऐकल्यानंतर इतर दोघांच्या प्रमाणेच मन भरून आलं आणि असं वाटलं की आपल्याला जे काही करायचं आहे, जे वक्तृत्वात बोलतो वगैरे, ते सगळं करून दाखवायचं कसं हे जे समजत नाही आहे ते कुठेतरी बाबांना भेटल्यावरती उमगेल, असं का नाही मनात आलं. म्हणून दुसऱ्या दिवशी मधुबाई पंडितांच्या घरी गेले, त्यांचा आमचा उभा असल्यामुळे. आणि अगदी मला वाटलं आपण अगदी फार काही विचारतो आहे वगैरे आणि एका मोठ्या व्यक्तीशी काहीतरी मिळणार आहे म्हणून. बाबांनी सांगितलं की आता इथे असं नाही सांगता येणार, छावणीला ये. छावणीला कसं काय यायचं, ह्या वर्षी तर हे महत्त्वाचं वर्ष आहे, तर मला आठवत नाही, मला वाटतं 12वीचं वगैरे असावं. तर ते काही शक्य नाही, सुट्टीत कोचिंग क्लासेस असतात वगैरे. माझं आपलं असंच रडगाणं लावून दिलं. जे बाबा भडकले की एवढंही करता येत नसेल तर मग काय देश बदलणार. तेव्हा मी जे काही रडायला लागले आणि मला अगदी अगदी आठवतं, ताई जशा आत्ता इथे दिसत आहेत त्यावेळेपासून बाबांच्या बरोबरचं ताईंचं असणं हे विसरता येणार नाही, हे मला आज आवर्जून सांगावं वाटतं. आणि त्यांचं एकूण बाबांची जे एक प्रेमाच्या हक्काची एक ताकद होती, तशीच ताईंची एक करुणेच्या हक्काची ताकद होती आणि ती त्यांनी तिथेच दाखवली होती. मला तेव्हापासून ताई भावल्या आणि बाबाही भावले. आणि त्यानंतर असं कधी वाटलं नाही की बाबा आपले असे मित्र बनतील आणि इतके जवळ येतील आणि नंतर मग तो वयातला फरकही मिटून जाईल, परंतु ते घडलं खरं आणि तीच पहिली भेट. सोमनाथला दरवर्षी त्यावेळेस श्रमत संस्कार छावण्या व्हायच्या. पण बाबाबद्दल मला एक खेड्यातला विद्यार्थी असल्यामुळं आणि मराठवाड्यात राहत असल्यामुळं. कुठनं आलात आपण? नांदेडचा आहे मी ओरिजिनली, पण अजिबात माहिती नव्हती. ग्रॅज्युएशन पण गेलो तरी मला माहीत नव्हतं. मग NSS कॉलेजला असतं, त्या NSSमध्ये मी भाग घेतला होता आणि आमच्या नोटीस बोर्डावर 72 साली मराठवाड्यात दुष्काळ पडला होता. आणि बाबांनी 72 साली एक केलं की 1 महिन्याची छावणी घेतली होती, जे 8 दिवसाची आता आपण घेतो. तर 1 महिन्याची घेतल्यानंतर कॉलेजला नोटीस बोर्डवर लागलेलं होतं की ज्या विद्यार्थ्याला जायचं असेल त्यांनी नावं नोंदवा. आम्हाला काही कळालं नाही. चला बाबाकडे जायचं आहे आपल्याला. तर एक बाबाची कल्पना माझ्या डोळ्यासमोर फार. सोमनाथच्या जंगलामध्ये, सोमनाथ म्हणलं तर आम्हाला वाटलं की सोरटी सोमनाथ असेल. त्या जंगलामध्ये बाबा झब्बा घालून, लांब दाढी वाढवून, धुनी लावून कुठेतरी बसला आहे आणि आपण दोघं जाऊन आपण तिथं काय श्रमदान, ते बाबाच्या कुटीमध्ये काय असेल ते करू
आणि दर्शन घेऊन यायचं, एवढीच कल्पना होती, फारसं नव्हतं. आणि माझ्या जे सोबती होते त्यांना पण माहीत नव्हतं की बाबा आमटे काय आहेत. आणि मग आम्ही भीत सगळे 10 जण मिळालो आणि सोमनाथच्या छावणीमध्ये दाखल झालो रात्री. आणि मला उत्सुकता होती की बाबा कधी दर्शन देतील. सकाळी जेव्हा आमची एक शिबिराची पद्धत असते, 5:30 वाजता उठायचं, सकाळचा चहा नाश्ता वगैरे असतो, मग श्रमदानाला जायचं. चहा झाला माझा आणि मी वाट बघत होतो की बाबाचं दर्शन कधी घेऊत आपण. मग सगळ्यांना विचारलं तर म्हणे त्या चहा देणाऱ्या माणसाला विचारलं की बाबा कधी उठतात, त्यांचं दर्शन कधी होते. ते म्हणे कोण बाबा? बाबा आमटे हे काय तुम्हाला चहा देत आहेत. आणि तिथं मग मला कुठंतरी ते हे झालं की खरंच हे बाबा आहेत का. मग बघितलं आणि मग तेव्हापासून त्यांचे जे शब्द न शब्द ऐकण्याची ओढ ज्याला म्हणतो आपण, ती मला लागली. आणि मग ते ऐकत असताना मग वाटलं की नाही आपण काहीतरी काम करायला. आताच म्हटल्यासारखी बाबांना माणसाची फार पारख होती की कोण माणूस कोण्या कामी कसा येतो ते फटकन ओळखायचे. आणि इतर राहिल्यानंतर काही दिवस याच्यामध्ये शिबिरामध्ये काम केल्यानंतर त्यांनी आम्हाला इथलं नागेपल्ली एक प्रकल्प होता, सुरुवात झाली होती आधी. त्यावेळेस नोव्हेंबरमध्ये तिथे एक कॅम्प घेतला. तिथं परत 8 दिवस मी आलो राहायला. आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी सांगितलं की बघ तुला कसं आवडलं का. तर हो बाबा आवडलं. आणि मग तू इथं थांबशील का आवडलं तर म्हणलं ठीक आहे थांबतो मी 8 दिवस. म्हणे मी 8 दिवसांनी येतो, तू थांब इथं. मी 8 दिवस थांबलो. बरोबर बाबा 8व्या दिवशी आले. पण बाबाचं एक होते की दिलेला शब्द ते पूर्ण पाळायचे की वेळ आणि हे 8 दिवस म्हणजे 8 दिवस, 9वा दिवस नव्हता. आणि 8 दिवस आल्यानंतर परत त्यांनी विचारलं तू अजून 8 दिवस थांबशील का. तर मग परत मी 8 दिवस तिथं थांबलो. आणि मग त्यांनी सांगितले नंतर आमची बरीच सतत त्या 8 दिवसामध्ये जवळीक झाली. आणि मग सुरुवात त्यांनी झाली. ते सुरुवात केली. अशी आमची पहिली ओळख तिथं. डॉक्टर विजय पोळानं विचारू इच्छितो व्यक्तिगत फिजिशियन म्हणून की हा तुमचा पेशंट पथ्याच्या बाबतीत, औषधं घेण्याच्या बाबतीत कितपत शिस्तबद्ध होता. ते कुठल्याही आजाराबद्दल, औषधांबद्दल, पथ्याबद्दल तुम्हाला काउंटर चिकित्सक प्रश्न विचारून बंडावत असत का? आतापर्यंत बघितलेले बाबा माझे सर्वात कोऑपरेटिव्ह पेशंट होते. बरं. अतिशय कोऑपरेटिव्ह. वेळेवर औषध घ्यायचे, ठरलेले वेळासर ठरलेलं होतं. ब्लड प्रेशर घ्यायचं, त्यांचं औषध द्यायचं. सकाळी 4ला उठायचे, फिरायला जायचे. सूर्योदय आणि सूर्यास्त हे बाबा बघायचे. तर सकाळी आम्ही 4ला फिरायला जात होतो. उठायचे बाबा, आंघोळ वगैरे करून आम्ही फिरायला जात होतो. आणि संध्याकाळी 5ला सूर्यास्तही बघायचे ते. मग काही दिवसांनी चालताना बाबांना चक्कर यायची. तर बाबा म्हणायचे मला थोडा गिडीनेस वाटतं. तर विकास आणि प्रकाशने ठरवलं की बा एकदा नागपूरला नेऊन चेकअप करू. तयार होत नव्हते बाबा. मग प्रकाशने म्हटलं तयार झाले. मग नेलं बाबांना आम्ही नागपूरला माहूरकरांकडे ते. आणि तिथे पूर्ण चेकअप झाल्यावर असं आढळून आलं की त्यांना ब्लड कॅन्सर निघाला. बरं. मग तिथल्या डॉक्टरनी ते ब्लड सॅम्पल मुंबईलाही पाठवला टाटा कॅन्सरमध्ये. आणि तिथला रिपोर्टही तोच आला. रिपोर्ट आल्यावर मग डॉक्टर म्हणाले की बा आता बाबांना सांगायला पाहिजे, पेशंटला सांगायला पाहिजे. तर कसं सांगायचं, वय झालेलं आहे 90 आणि अशा एवढ्या वयात अशी गोष्ट सांगणं बरोबर नाही. तर मी त्यांना म्हटलं बाबा तसले नाही, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. त्यांना काही शॉक बसणार नाही, काहीच होणार नाही म्हटलं. तर तुम्ही चला. मग पाटील सर आणि मी गेलो आणि बाबांना सांगितलं की बाबा कसे आले. बाबांनी विचारलं कसे आले डॉक्टर. तर म्हटलं तुमचा ब्लडचा रिपोर्ट आलेला आहे आणि डॉक्टर तुम्हाला सांगू इच्छितात तर सांगा म्हणे. डॉक्टरांनी कसं सांगायचं थोडा वेळ घेतला सांगायला. आणि थोड्या वेळाने मग त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे, ब्लड कॅन्सर असं डिटेक्ट झालेलं आहे. बाबा माझ्याकडे पाहून हसू लागले. मला पण बाबाच म्हणायचे ते. म्हणे बाबा माझ्यापेक्षा जास्त सिरियस तर डॉक्टर दिसून राहिले म्हणे. कारण की मरायचं प्रत्येकाला आहे, पण असं मरण्याच्या भीतीने किंवा असं पडून मला जगायचं नाही आहे. आपण उद्याच आनंदवनात जाऊ असा ठाम निर्णय तेव्हाच बाबांनी घेतला. डॉक्टर अजून चिंतेत पडले. त्यांनी मला आम्हाला विचारलं की बा तुमच्याकडे ICU आहे का.
म्हटलं नाही. तुम्ही कधी ICUमध्ये काम केलं आहे का? मी म्हटलं नाही. मग कसं काय नेता तुम्ही बाबांना? तर बाबा म्हणे मला काही नाही, मला जायचं आहे. मग डॉक्टर विकास आणि प्रकाशनी ठरवलं की ठीक आहे, बाबांची इच्छा आहे तर आपण नेऊ. मग आम्ही विकासने मला पाठवलं. आम्ही 2 दिवसात ICU तयार केलं तिथे आनंदवनात. आणि तिसऱ्या दिवशी मग बाबांना नेलं तिथे. आणि मधून माझ्यासोबत विलास मनोहर ते पण राहायचे माझ्या मदतीला. आम्ही दोघे मिळून बाबांचे हे करत होतो सेवा. आणि प्लेटलेट काउंट कमी व्हायचं. मग प्लेटलेट नागपूरहून आणत होतो. आणि प्लेटलेट ते असे हलवत आणावं लागतं आणि टेम्परेचर, स्पेसिफिक टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. तर बाबांच्या लहान बहिणीच्या मुलांनी, अविनाश पटवर्धन आलेला आहे तो इथे, त्यांनी ते एक मशीन तयार केलं. त्याच्यात आम्ही ते प्लेटलेट आणत होतो आणि लावत होतो. पण बाबांचा नियम जे होता सकाळी फिरायचा, ते अगदी हे होता. आता प्रश्न आला की फिरायला जायचं कसं? बाबा थकले होते, चालता येत नव्हतं. तर बाबा म्हणाले की आपण भाजी वगैरे विकतो तसा एखादी ठेला आणा, त्याच्यावर गादी टाका आणि ढकलत मला न्या. तर मग विकासने सांगितलं की नाही, आपण एक गाडी डिझाईन करू. त्यांनी स्वतः एक गाडी डिझाईन केली. त्याला फाउलर बेड होता, चाकं होते, पंखा होता, लाईट होतं, इमर्जन्सी सर्व आमचं ऑक्सिजन होतं, इमर्जन्सी पूर्ण किट होती, त्याला पडदे होते, प्लास्टिकचेही पडदे होते. पावसाळ्यातही आम्ही त्यांना नेत होतो फिरायला. समोर लाईट होता सकाळी जाताना. आणि त्या गाडीवर मग आम्ही रोज सकाळ संध्याकाळ शेवटचे 2 दिवस सोडले तर न चुकता आम्ही फिरायला गेलो. आणि ते सनराईज आणि सनसेट बाबा नियमितपणे बघा. शेवटी म्हणायचे बाबा सनसेट बघताना की आय एम ए सेटिंग सन. तुम्ही भारत जोडोच्या निमित्तानं बाबांचं अमृतसरच्या बाबतीत जरा एक वेगळं बेधडक निर्भयता, वेगळ्या धर्तीची जी तुम्हाला जाणवली त्याबाबत सांगा. अमृतसरमधल्या हो, ज्याला युवकांच्या संदर्भात आपण म्हणू की एक निर्भयता काय असते ह्याचं ज्वलंत उदाहरण होतं. आक्रमक निर्भयता. पंजाबचा सगळा जो नरसंहार झाला, प्रधानमंत्रीची हत्या झाली आणि त्यानंतरचं सगळं जे वातावरण होतं, खरं तर भारत जोडोची जी एक मांडणी सातत्याने होती ती वृक्षारोपणाच्या संदर्भात होती. बाबा राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये झाडांना प्रतीक मानत, त्याच्यावर येणारे पक्षी प्राणी यांना त्यांचा सहवास कसा आहे, आपसातला त्यांचा सहचर कसा आहे ह्याच्याबद्दल मांडणी करत, आणि चीनच्या ग्रेट वॉलच्या पद्धतीने देशामध्ये ग्रेट ग्रीन वॉल ही व्हावी आणि देशातील सगळेच मजूर, शिकलेले, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी जुळावेत आणि सगळ्यांनी ठिकठिकाणी सगळ्यांना आव्हान करत आपण ती भिंत उभारावी अशा प्रकारचं होतं. पण मधल्या काळात ही घटना घडली आणि समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हिंसा झाली आणि ते सगळे विविध वर्णन ज्याला म्हणू किंवा हृदयद्रावकही आहेत आणि विविधच म्हणता येईल आहे, त्यावेळेस सगळे पेपरला आले आणि म्हणून ह्यांच्याशी थेट बोललं पाहिजे. आणि ज्या निर्भयतेने, म्हणजे अमृतसरला तर अख्खी रात्र जवळजवळ तिथे चर्चा ती होती आणि मंदिरामध्ये खाली कोठरीत जाऊन सगळ्या जणांना, म्हणजे चेहऱ्यानी काही कळतच नाही आहे, म्हणजे सगळेच फेटेदारी होते, कमरेला बंदुका लटकवलेल्या होत्या. पण तू जे करतोय ते चुकीचं आहे, पण त्याच्याबद्दलचा काही ह्या नाही, म्हणजे त्याच्याबद्दल आपुलकी पण त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त होती आहे. आणि त्यामुळे समोरचा माणूस म्हणजे ज्याला म्हणतो की एक कामडाऊन होतो, म्हणजे त्याच्यात जो एक तसा उद्रेक आहे तो की तुझं जे चाललेलं आहे, तुझी जी पद्धत आहे ती चुकीची आहे आणि मी तुझा हितैषी आहे आणि म्हणून मी तुला व्यवस्थित मार्ग दाखवतो आहे की हे बरोबर नाही आहे, तू या पद्धतीने गेलं पाहिजे. आणि आम्हाला आठवतं की जेव्हा आम्ही स्वर्ण मंदिरात प्रवेश केला तर बरेच हिंसक शब्दप्रयोग, बाबा आमटे आया इसका आमलेट बना डालेंगे, हे बहुत बताने आया है, आणि या पद्धतीने करत फिरत होते. म्हणजे थोडं दडपण होतंच, पण तरीही त्याच्यामध्ये जेव्हा रात्री एक संवादासाठी बोलवणं आलं, विलासभाऊ, बाबा हे सगळेजण तिथे ते गेलेत. आणि म्हणून मला असं वाटतं की युवकांच्या समोर एक निर्भर बाबा मांडणी पण करत की मिलिटंट पीस, आक्रमक शांती, तर अशा प्रकारचं एक प्रतीक जे आहे
ते सगळ्या युवा पिढीसमोर त्यांनी की जे चांगलं समाजामध्ये घडायचं आहे त्याच्यासाठी तितक्याच ताकदीने तुम्ही उभं राहायला पाहिजे आणि निर्भयतेने उभं राहायला पाहिजे. त्याचा अत्यंत प्रेरणादायी स्रोत आमच्यासमोर बाबांच्या रूपाने होतं. तुम्हाला स्वतःला तुमच्या कुठल्या वैयक्तिक अडचणीमध्ये किंवा दुःखामध्ये ते आधार वाटले अशी एखादी आठवण आहे का? कित्येक बाबांच्या संबंधात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सुखात बाबा एखाद्या वेळेस जाऊन पोचले नसतील, पण दुःखात मात्र अगदी हमखास जाऊन पोचायचे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे दुःखद प्रसंग येतात. माझ्या आयुष्यातला दुःखद प्रसंग मला असा आठवतो की माझे वडील, आम्ही आनंदवनाच्या हॉस्टेलच्या बाजूला आमचे कॉलेजचे क्वार्टर्स होते, आमचे प्राध्यापक मंडळींचे. तिथे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळेला पहाटे बाबा 5 वाजता फिरत फिरत माझ्या घरासमोर आले आणि सांगितलं, बाळ काय झालं आहे, सगळी तयारी झाली का? मी म्हटलं, बाबा मला काही कल्पना नाही, मी इथेच आहे, आपली मित्रमंडळी आमची जी आहे ती काहीतरी व्यवस्था करत असतील. तर त्यांनी घरून निघायच्या आधीच सगळी व्यवस्था करून, माझ्या वडिलांना मी दादाजी म्हणायचं, त्यांनी बाबांनी सांगितलं की दादाजींच्या सगळ्या अंत्यक्रिया आनंदवनात होतील, सगळी व्यवस्था झालेली आहे. इथपर्यंत बाबांचं लक्ष असायचं. कुठल्याही वेळेला मला अजूनही आठवतं की आमची मुलं शाळेमध्ये रिक्षाने जायची आणि पोलीसची व्हॅन होती, त्याच्या ड्रायव्हर दारू प्यायलेला होता आणि त्या रिक्षाला उडवून दिलं. सगळे मुलं आमची इथं पडली, बऱ्याच जखमा झाल्या. बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आमच्या घरी आले. आम्ही रात्रभर जागलो असल्यामुळे आमची दारं काही उघडली नव्हती. पाऊस झाला होता आणि पावसात आमच्या अंगणामध्ये ओलं अंगण असतं. बाबांच्या हातात वॉकिंग स्टिक असायची, काठी असायची. बाबांनी तिथे बा बा असं लिहिलं आणि निघून गेले. म्हणजे मी येऊन गेलो, म्हणजे आम्हाला डिस्टर्ब नाही केलं. बरोबर. आम्ही उठल्यानंतर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं बाबा आहे, म्हणून मी लगेच बाबांकडे गेलो. म्हटलं, बाबा तुम्ही येऊन गेलात, आम्ही झोपलो होतो. तर म्हणे, एक गोष्ट तुला सांगतो, हा जो गुन्हा घडला ह्या पोलिसाच्या हातून घडलेला गुन्हा आहे. ते तुझ्यावर पुष्कळ प्रेशर आणतील, दबाव आणतील, ओळखी परिचयाचा सगळा दाखला देतील, पण यांच्यावर केस केल्याशिवाय राहायची नाही. आज तू निर्वंश झाला असता किंवा तुमच्या सगळे बाकी पोरं त्यांची काय अवस्था झाली असती. पण त्याही वेळेला मला अजून आठवतं की बाबा आमच्या पाठीमागे अगदी खांबासारखे उभे राहिलेत, अगदी खडकासारखे उभे राहिले आणि सांगितलं की गुन्ह्याला माफी नाही. आणि हे शब्द माझ्या डोक्यात अजूनही गेले. अशीच फोटोजेनिक मेमरी आणि वेळेचं पक्केपण शेंडेसाहेब तुम्हालाही जाणवलं आहे ना, कन्याकुमारीच्या जोडो भारतच्या अनुभवाच्या निमित्तानं? वेळेचं पक्केपण म्हणजे बाबांचं सगळं जीवन हे अत्यंत शिस्तबद्ध आणि संकल्पित राहायचं, डे टू डे जीवन. हां. इथपर्यंत की सकाळी ते 4ला उठायचे आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही 64, 65, 66 साली जे आनंदवनात आतमध्ये बाबांच्या घराच्या आजूबाजूलाच राहत होतो, सकाळी एक मोठा कॉक सोडून थंड पाण्याची धार वरून पडायची, त्याच्याखाली बसायचे, आंघोळ करून घ्यायचे आणि फिरायला निघून जायचे. नंतर त्यांची प्रत्येक गोष्ट इतकी वेळेची ठरलेली होती की जेव्हा उत्तरायणामधल्या लोकांना ते लोक सगळे जेवायला यायचे, त्या बाबा ठराविक वेळेला आधी पहिल्यांदा ते वाढायचे सगळ्यांना. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला कितीही लोक जवळ असतील किंवा काही मीटिंग सुरू असेल तरी ते सांगायचे की माझी वेळ झालेली आहे, निघून जायचे. पण कन्याकुमारीची आठवण जी अशी आहे की आम्हाला त्या दिवशी त्या मार्चला सुरुवात करायची होती, त्यावेळेला सकाळी 5ची वेळ होती, अतुल तुम्हाला आठवत असेल. आणि 5च्या वेळेला थोडंसं 5-10 मिनटं मागे पुढे होणार हे दिसतच होतं. पण मी आमचे प्राचार्य होते त्यावेळेचे, रॉय, सुधीर जोशी, ही मंडळी आम्ही बरोबर होतो. आणि मला याची खात्री होती की बाबा 5 म्हणजे 5 वाजता त्या कंपाऊंडच्या बाहेर पाय टाकतील. आणि बाबांनी मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. आम्ही सुधीरला म्हटलं, जोशींना म्हटलं की जोशी बाबा पाय बाहेर टाकणार आहे. आणि 5 वाजता बाकी कोणी आधी बाबा त्या कंपाऊंडच्या बाहेर पडले होते. इतका वक्तशीरपणा मी माझ्या आयुष्यात कधी कुठे पाहिलेला नाही. एक सांगा की एखादा आपलासा केलेला प्रश्न असेल तर तो सोडवेपर्यंत त्याच्यामध्ये सर्वस्व झोकून देणारे असे बाबा होते. मोजकाच काळ नर्मदा बचावच्या निमित्तानं 10 वर्षाकरता साधारणपणे ते आले. ते 10 वर्ष म्हणजे मोजका मोठी होती, पण तरी त्यांची उणीव त्यानंतर तुम्हाला जाणवली नाही का तीव्रतेने? आणि आत्ताचं नेमकं नर्मदा बचाव आंदोलनाचं स्वरूप काय?
तुम्ही आहात म्हणून आत्ताची स्थिती विचारून घेतो. तर मी बोलल्यावर तुम्हाला उत्तर काय वाटत असेल देऊ. उणीव तर उणीव असणार. न भासणं हे शक्यच नाही, त्यामुळे स्वर्गीय म्हणू नये हे मी आजच ऐकलं, पण खरंच आहे एका अर्थी ते. कारण बाबा आज जिवंतच आहेत आणि त्यांचे विचारच नव्हे तर त्यांचे आचार आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणा. आणि आम्ही निर्माणामध्ये जे काही छोटं मोठं करतो अगदी म्हणजे ते आनंदवन आणि लोकबिरादरीच्या मानाने काहीच नाही, परंतु आमच्या त्या छोट्या जीवनशाळा 10 चालतात किंवा छोटे विद्युत प्रकल्प भरले, प्रत्येकाचं बाबांना कौतुक होतं. आणि तरी संघर्ष हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा हे बाबांना पटत होतं. म्हणून त्यांनी त्या संघर्षात जे झोकून घेतलं, अगदी व्ही पी सिंगांच्या समोर खाटेवर पहुडलेले असताना मला आठवतं अरुण शौरी येऊन बाबांना खूप उलटं पटवायचा प्रयत्न करत होते, कारण त्यांचा विचार वेगळे आहेत आम्हालाही माहिती आहे आणि मतभेद असणं काही हरकत नाही, परंतु अशा प्रकारे आंदोलन टोकावर आलं असताना येऊन सांगणं हे आम्हालाही पटत नव्हतं. पण आम्ही ते बाबांवरती सोडलं होतं, कारण आम्हाला त्यांची अजिबात काळजी नव्हती आणि ते झोकून दिलं होतं. म्हणून व्ही पी सिंगांच्या समोर 90 मिनिटाची आमची हजारोंची सभा असो की आणखी उपोषणावरती आम्ही बसलो असताना बाबांची भूमिका असो, म्हटलं त्याप्रमाणे विवाद एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बाबांची व्हायचा तो म्हणजे उपोषणाचे. बाबा लगेच शंकरराव देव काढायचे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे काढायचे, सगळे अनुभव काढायचे, पेशी आतमधल्या खातात वगैरे बसायचे, पण शेवटी बाबा म्हणायचे की मरायलाही तयार झाले पाहिजे. म्हटलं बाबा बघितलं तुम्हीच परस्पर विरोधी बोलताय. पण बाबा म्हणे नाही पण तरी सुद्धा तू उपोषण करतं का म्हणे वगैरे असे कधी कधी प्रेमाच्या भरत्यानी व्यक्तिगत याच्यात पण यायचे. परंतु आम्ही काही प्रत्येक गोष्ट बाबांची मांडणारे नव्हतो हे बाबांनाही माहिती होतं. बाबा तरुणांना बोलवायचे, प्रेरणा द्यायचे. अगदी मग 6 डिसेंबरच्या दिवशीची आमची सभा असो की सिद्धराज ढड्डांचं भर पावसामध्ये झालेली जन आंदोलनांची राष्ट्रीय बैठक असो, प्रत्येक ह्याच्यात बाबांचं एकूण व्यापक विचारांचं जे धन होतं आणि त्याच्यासाठी युवकांनाच काय अगदी म्हणजे मनाने युवक तो युवक तो तरुण, तर बाबांचे प्रत्येक वाक्य आता मला आठवतही नाही. ग्रेसची कविता जशी खूप भावतो आपण भारावून जातो, पण दुसऱ्या क्षणाला आपण एक ओळ सांगू शकत नाही, तसं माझं तरी बाबांच्या बाबत व्हायचं. पण त्या 4-4 ओळी अगदी जुन्या पिवळ्या कागदावरती टिपलेल्या असायच्या. मी आत्ताच कुणाला तरी विचारत होते की त्या आहेत का कुठे जपून ठेवलेल्या. पण इतकं बाबा प्रत्येक वेळेला परतल्यानंतर काहीतरी देऊ पाहत होते पूर्ण झोकून दिल्यामुळेच. पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे की युवकांना काही प्रत्येकाला कामासाठी प्रेरित करणं आणि ते आमच्याही अगदी मनभर असल्यामुळे खूपच पुढे जात होतो. आज जर बाबा असते, आज नर्मदेचं धरण पुन्हा सुरू झालेलं आहे 8 वर्षानंतर, 214 किलोमीटरपर्यंत बुडीत आहे. आधीच जे काही पाणी भरलेलं आहे महाराष्ट्राच्या गावांमध्ये, काही मोफत वीज वगैरे नाही, संपूर्ण मोदींचा 21,000 कोटींचा निवडणुकीतल्या प्रचारातला हा खोटा प्रचाराचा भाग आहे. आणि त्याला उत्तरं देऊन देऊन आम्हाला आता संतापनावर होतो. अशा प्रकारे आज बाबा असते तर काय केलं असतं तेच मी विचार करते. आम्ही कोर्टातही उभे आहोत, आंदोलन चाललेलं आहे, कारण 2.5 लाख माणसं आहेत आणि इथे पाणी भरलेलं आहे आणि त्यातलं 20% पाणी गुजरात उचलत नाही आहे, कारण त्यांनी कॅनॉल्सचं नेटवर्क बांधलंच नाही, त्यांना सिंचन करायचंच नाही आहे. सगळं पाणी ते कोका कोलाला 30 लाख लिटर रोज, 60 लाख लिटर एका ठिकाणच्या नॅनो आणि कार कंपनींना वगैरे वगैरे करतायत. कच्छ आणि सौराष्ट्राला त्यांनी नाडवले. ते लोक आता कच्छ बचाव आंदोलन करायला आमच्याकडे या असं आम्हाला सुचवत आहेत. तेव्हा या सगळ्या परिस्थितीत बाबा काय म्हणाले असते, मी आजच माझे सहकारी ट्विटरवर टाकतात म्हणून त्यांना लिहून दिलं की आज बाबा असते तर मोदींना विचारलं असतं की गंगा शुद्ध करण्यासाठी तुम्हाला जेवढा अभिमान पडण्याबाबत तुम्ही जेवढा अभिमान जात, हिंदी बोलत बोलत मी आले त्यामुळे मराठी येत नाही आज, की जेवढा तुम्ही गर्व आणि अभिमान महसूस करता आहात तेवढा तुम्ही नर्मदेला मारून टाकण्यामध्ये करताय का? म्हणजे डू यू फील इक्वली प्राऊड टू किल नर्मदा ॲज मच ॲज यू फील प्राऊड टू क्लीन गंगा? आणि बाबांनी हेही विचारलं असतं की सरदार पटेलांचा पुतळा 3,000 कोटींचा उभारून
तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या नेत्याची उंची वाढू पाहता आणि नर्मदेतल्या अति उपजाऊ जमिनींवरती राबणाऱ्या कष्टकऱ्यांना, शेतकरी, मजूर, मच्छीमारांना जे लाखोंच्या संख्येने आता जलसमाधी देण्यासारखं तुम्ही कार्य करताय, त्यांना तुम्ही नीच मानून बुडवणार का? तेव्हा या प्रकारचं एक संवादातून आव्हान देण्याचं, मग ते कार्यकर्त्यांना असो की नेत्यांना असो, हे जे एक बाबांचं कुशल कर्तृत्व होतं त्याची आज फारच गरज आहे. आज बाबांच्या सर्व सहयोगींनी सुद्धा तो विचार विकासाचा, खऱ्या विकासाचा, समतेच्या, स्वावलंबनाचा, स्वदेशीचा, हा संप्रभुतेचा जो आजच्या सरकारने पूर्ण नासवून टाकण्याचंच ठरवलं आहे असं दिसतंय, तो समजून घेणं आणि त्या मार्गावरती चालणं हे आवश्यक आहे. मग त्या संघर्षाचा मार्ग असो की निर्माणच. आमचा चेतन साळवे म्हणून शृंखला पायी असू दे गीत गातो, त्यावेळेला आमचं मन भरून येतं. आज बाबा आणि ताई असत्या तर हेच म्हणाले असत्या, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळाया आता सर्वांना वेळ नाही. खरं तर याच शब्दावर थांबता येईल, पण या निमित्ताने दोन अगदी छोटे व्यक्तिगत गोष्टी विचारू इच्छितो की पर्यायी नोबेल पारितोषिकाचा निर्णय नेमका कसा झाला? असं आहे की बाबांनी ज्या प्रकारे आनंदवनाचं, नंतर सोमनाथचं, नंतर लोकबिरादरीचं कार्य पुढे नेलं आणि त्यांच्याबरोबर एवढी ताकदीने कुटुंबातल्या आणि व्यापक कुटुंबातल्या अगदी जगनभाऊंसहच्या अशा पिढ्यानपिढ्या उभ्या राहिल्या, त्याच्यापेक्षा आमच्या आंदोलनाचं स्वरूप वेगळं. तर ते सगळं सांगायला आता वेळ मध्यरात्र होत आले. परंतु हे निश्चित की आंदोलनाने विदेशी पैसा घेतला नाही, हात लावायचा नाही वगैरे हे पहिल्यापासून पाळलं. जरी आमच्यावरच खोटे आरोप आले तरी त्याला आम्ही पुरून उरलो. त्यामुळे ते अडाणीचे CEO आणि कॉर्पोरेट्सचे लोक हरलेही केसेस आमच्या विरुद्धच्या, पण गाजावाजा त्याचा होत नाही. आम्ही जिंकल्याचा, त्यांच्या खोट्या प्रचाराचा जास्त होतो. सगळं भोगावं लागतं. आणि त्यामध्येच जे पुरस्कार बाबांना अनेक मिळालेलेच होते, त्याच्याबरोबर हा एक पर्यायी नोबेल मानला जाणारा असा राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड जाहीर झाला. ज्यावेळेला जाहीर झाला तेव्हा त्यांनी बाबा आमटे आणि मी असं मिळून विभागून द्यायचं. आम्ही तर लगेचच दोघांनी निर्णय घेतला की व्यक्तिगत म्हणून स्वीकारायचा नाही, तशी परंपरा आमची होती आणि आंदोलनाच्याच नावाने घ्यायचा, थ्रू आम्ही वगैरे असं मग त्यांनी तो मार्ग काढला पुरस्कार देणाऱ्यांनी. पण मला आठवतं की त्याच्याबरोबर $55,000 होते आणि आम्ही तर विदेशी पैसा न घेणार. आणि खरं म्हणजे बाबांचं म्हणणं असं होतं की पैशाला काही रंगरूप नसतो, कारण बाबांनी ते करून दाखवलेलं होतं. म्हणजे विदेशी पैसा किंवा मदत म्हणजे विदेशी विचार राबवण्याचं बंधन नाही. हे बाबांनी जितकं दाखवलं तितकं मोठ्या मोठ्या NGOs नाही दाखवू शकत. पण आम्हाला सतत हे वाटत आलं आणि आजही वाटतं की असा एक गठ्ठा पैसा घेण्याने स्वरूप बदलून जातं. निदान राजकीय संघर्ष जो आम्ही करतो म्हणजे निर्दलीय राजकीय, तो तर कुठेतरी खचून जातो आणि कार्यकर्त्यांची संस्कृती बदलते. म्हणून तो घ्यायचा नाही असं आमच्या मनात होतं. आता अशा परिस्थितीमध्ये शेवटी आम्ही ठरवलं की सगळ्यांना बोलवायचं आणि रात्रभर ते स्वीडनहून जे संदेश घेऊन आलेले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये रात्रभर चिखलद्याच्या जैन मंदिराच्या बाहेर मीटिंग झाली. बाबा असे उभे होते आणि शेवटी निर्णय झाला की पैसा आपण स्वीकारायचा नाही. आणि त्यामुळे मग जनसहयोग ट्रस्ट बनला, ज्याचे प्रथम ट्रस्टी बाबाच बनले आणि शेवटपर्यंत सर्व जन आंदोलनांना त्यातली छोटी छोटी मदत, वैकल्पिक पर्यायी विकासाच्या, जनविकासाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांच्या मानधनासारखी जे विदेशी पैसा घेत नाहीत अशा संघटनांना आणि अशा कार्यकर्त्यांना हे बाबांनी देत करवत ठेवलं. परंतु नर्मदा बचाव आंदोलनाला त्यातलाही काही पैसा घ्यायचा नाही अशी आमची अटही मान्य करून त्याचं कौतुक करून, म्हणजे किती आपण जिथे सहयोगी आहोत अशा परिस्थितीत बाबांनी जे करून दाखवलं ते प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणच्या संघटना आणि संस्थांबाबत करून दाखवलं पाहिजे. आणि आमचे कुटुंब तशा प्रकारे करून दाखवतो. योग्य वेळी हस्तांतर करून संस्थेचं कार्य पुढे जाणं ही एक मुलाची ठेवच बाबा मागे ठेवून गेलेली आहे. त्याचा शेवटचा छोटा म्हणजे नर्मदा बचाव
उल्लेख करताना आपला उल्लेख आपली मानस कन्या असा केलेला आहे. तर या मानस कन्येनं बाबांशी कधी एखादा खास हट्ट धरला होता का? असं कधी मला वाटत नाही, कारण ताईंची वडी असायची, सगळं तयारच असायचं, त्यामुळे असा छोटा मोठा हट्ट नाही. पण की त्यांनी संघर्षामध्ये आमच्याबरोबर उभं राहायलाच पाहिजे, आणि ते सगळं बाबांच्याही मनात होतं, त्यामुळे तो काही असा वेगळा हट्ट नव्हता. परंतु अनेक आजूबाजूची जी एक तत्व, ज्याला हिंदीत आपण म्हणतो, एक फोर्सेस, जे बाबांना खूप पटवायचा प्रयत्न करायचे. नंतर पुलंची भेट एक निमित्त झालं मला वाटतं. मी कधी आमटे परिवाराशी याच्याबद्दल सखोलात चर्चा करण्या इतका वेळ दिला नाही खरं तर, आणि सतत चालूच आहे. परंतु ते झालं. पण ताईंचं आणि बाबांचं ते वय आणि त्यांची गरज, आणि इथे डॉक्टरांचा पूर्ण कुटुंबातच ताफा, असं असताना बाबांना तिथे ठेवणं, आणि त्यावेळेला अर्थात बरेच वर्ष, 4 वर्ष कोर्टाने धरण थांबवलेलं होतं. ते जस्ट नुकतंच सुरू झालं होतं. पण अशाही बाबतीमध्ये आम्ही आंदोलनकर्त्या सर्व कार्यकर्त्यांनी, आपले आईवडील आहेत एक प्रकारे, तेव्हा आपण जे आपल्या कुटुंबात निर्णय घेतो तसेच घ्यायला पाहिजे, म्हणून ते परतले. परंतु आमचा तिथे असेपर्यंत बाबांच्या बाबतीत हट्ट असायचा तो म्हणजे त्यांनी आमच्याबरोबरच उभं राहावं आणि पूर्ण भूमिका स्पष्टपणे बिना तडजोड मांडावी. आता हा काही आमच्या हट्टामुळे त्यांनी ते केलं असं नाहीच म्हणता येणार, पण याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत आमचा कुठला हट्ट असायचा. एखाद्या वेळेला उलट त्यांनी जेव्हा पाणी चढलं कसरावतच्या त्या गावात आणि पायरीला टिकलं, त्याही वेळेला बाबांनी अटक करून घेतली, परंतु बाबा तिथून हटले नाहीत, कारण ते काही साधू बुवा आणि बाबा त्यातले नव्हते. हे जगनबाईंचा पहिला अनुभव सांगतो तसा आमचा शेवटपर्यंतचा अनुभव सांगतो, तोच अनुभव आहे. तोच हट्ट. धन्यवाद.